नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आजचा विषय मित्रांनो, बऱ्याच कमेंट आल्या की सर मटक्यावर व्हिडिओ बनवा, मटक्यावर व्हिडिओ बनवा. आपण मटक्याला प्रमोट तर पहिली गोष्ट करतच नाही. तुम्ही थंबनेलवरती पाहिलं असेल की 90% लोक मटक्यात हारून सुद्धा का पॉझिटिव्ह आहेत किंवा त्याच्याकडे का पॉझिटिव्ह अँगलने पाहतात. तर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमची एक वेळेस गायछाप सुटेल, दारू सुटेल, पण मटका हा सुटत नाही, सुटत नाही माणसाला. कारण तो खेळता येतो 5 रुपयापासून ते अनगिनक अनलिमिटेड पर्यंत. आणि ह्या मटक्यापायी मित्रांनो बऱ्याच लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. पण शेवटी हा जो मटका आहे, मटका याने लोकांना इतकं चक्रावून टाकलेलं आहे, इतकं चक्रावून टाकलेलं आहे. तुम्ही जर मागच्या 1-2 आठवड्याचा जर अभ्यास केला असेल तर तेच ओपन येतात, तोच क्लोज येतो किंवा जॉईंटला जॉईंट तोच होतो. मग इथे काय होतं की माणसाची पूर्ण बुद्धी भ्रष्ट करण्याचं काम केलं जाते. पूर्ण या महिन्यामध्ये तुम्ही जर रेकॉर्ड्स पाहिला असेल तर तुम्ही बघू शकता की मटका खेळला पाहिजे की नाही खेळला पाहिजे, किंवा त्याला पोस्टपोन केला पाहिजे, किंवा त्याला थोडंसं ब्रेक देणं गरजेचं आहे. कुठलीही गोष्ट असू द्या माणसाची आयुष्यामध्ये, कुठल्याही गोष्टीला थोडासा ब्रेक असणं महत्त्वाचं आहे. मग ती चांगली असो, वाईट असो, कशाही पद्धतीने असो. त्याच्यामुळं मटका खेळताना खूप मोठं भान ठेवून, आता बरेच लोक बघा तुम्ही ऑनलाईन जे प्रोफेसर यायचे त्यांचे चॅनल सुद्धा यूट्यूबने उडवून टाकलेले आहेत. कारण मटका हा इलिगल आहे आणि तो यूट्यूबला प्रमोट करता सुद्धा येत नाही. त्याच्यामुळं आपण याच्यावरती काय ट्रिक्स वगैरे काही सांगत तर नाहीच नाही. पण जी लोक ज्या प्रोफेसरांच्या ह्याच्यावरती खेळायची त्यांचे ओपन क्लोज तर कुठलेही बसत नव्हते. बरं झालं त्यांचे चॅनल पण उडवले, तरी नवनवीन लोक येत आहेत. पण ते त्यांनी एकच लक्षात ठेवायचं, हेच जर कष्ट त्या प्रोफेसर लोकांना सुद्धा माझं सांगणे, त्यांनी जर हेच कष्ट जर दुसऱ्या कुठल्या एखाद्या विषयामध्ये घेतलं तर त्यांना त्याच्यात भरपूर यश मिळेल किंवा तिथून त्यांना काहीतरी अर्निंग होईल. पण ह्याच्यावरती याचं 1,00,000, 1,50,000, 2,00,000 सबस्क्रायबर करायचे आणि यूट्यूब चॅनल ओढून टाकतात. म्हणजे हे पैसे कोण कमवतं? या ठिकाणी यूट्यूब कमवतं. यांना काय मिळतं का? काहीही मिळत नाही. आणि वरून काय होतं की जे खेळणारे आहेत त्यांचा सुद्धा सत्यानाश होऊन बसतो. तुम्ही बघा, पत्तीला पत्ती आणणे, तिथल्या तिथंच सगळं वन डाऊन रिपीट, वन डाऊन रिपीट, वन डाऊन रिपीट, ह्या गोष्टी मटक्याने इतक्या चक्रावून टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळं काय होतंय की लोक बंद घराकडे लक्ष देत आहेत की आज येईल, उद्या येईल. मग त्याच्यामुळे ते फॉलोअपमध्ये लोक तुटत चाललेली आहेत. आणि पॉझिटिव्ह का का राहतात? ते मटक्यामध्ये लोक पॉझिटिव्ह का राहतात? कारण त्यांना एक उद्याची आशा असते की चला आज चुकलं, उद्या चुकणार नाही. आणि जरी आकडा चुकला, आता काय लोक काय करतात, सुट्टे 4-5 ओपन खेळतात. त्याच्यातून जरी आकडा चुकला तरी त्याला वाटतं की अरे रे, मला वाटलंच होतं की ह्याच्यातला हाच येईल आणि तोच आला. म्हणजे तो स्वतःला पॉझिटिव्ह इतका करत जातो की मटक्याला कधी तो नावं ठेवत नाही. तसंच बघा, दारू पिणारा सुद्धा दारूला कधीही नावं ठेवत नाही. त्याला दारूने काही झालं ना तरी तो दारूला कधी नावं ठेवत नाही. म्हणजे ज्या माणसाला ज्या गोष्टीचं व्यसन आहे, माणूस त्या गोष्टीला कधीही नावं ठेवत नाही. म्हणजे तिला जीवापाड जपण्याचं काम करतो आणि त्याच्यातून तो बरबादीच्या रस्त्यावर हळू येत राहतो. त्याच्यामुळं मटक्यामध्ये जे लोक पॉझिटिव्ह राहतात त्यांचा नेहमी लॉस झालेला आहे. जी लोक फॉलोअप करत करत आत्ता येईल, उद्या येईल, मग येईल, आत्ता येईल, उद्या येईल, मग येईल, मग आता 100ची उडू, 500ची उडू, पत्ती 1000ची उडू, मग ते काय होतं की इतके पैसे गेलेले असतात आणि आज येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल, आणि जी ॲडजस्टमेंट चालू असते. मग कुठून पतसंस्थेतून कर्ज निघतं, मग कुठून मित्राकडून कर्ज निघतं, शेजाऱ्याकडून निघतं, घरातलं सोनं थोडं हळूहळू कमी होतं. त्याच्यामुळे मित्रांनो, मटक्यामध्ये जी लोक पॉझिटिव्ह राहतात त्यांचा 100% लॉस झालेला आहे. त्याच्यामुळे फॉलोअप करू नका आणि मटक्यामध्ये असं पॉझिटिव्ह राहू नका की हाच आकडा आला पाहिजे, तोच आला पाहिजे, हाच येईल आणि तोच येईल. मटका हा कुणालाही सापडलेला नाही आणि तो कधीही सापडणार नाही. कारण जे बसलेले आहेत तिथं, हे जे आकडे काढायला बसलेले आहेत, जसे आपण प्रोफेसर बघतो किंवा
गावात एखाद्या झाडाखाली वगैरे जे मोठमोठे चार्ट घेऊन बसतात बुवा वगैरे, हा इथून टर्न पास झाला, तिथून टर्न पास झाला, तसं काही नाही. 4-4, 5-5 वर्षाचे टर्न दाखवतात, बरोबर दाखवतात, असं की एखाद्याला पटेलच की असं झालंय. पण ते नेमकं ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी ते होत नाही. हे तुम्ही अनुभवलंही असेल. ज्यावेळी आपण बघतो एखाद्याने आपल्याला टर्न दाखवला, एखाद्या प्रोफेसरने, तो बरोबर परफेक्ट दाखवतो, एकदम पत्तीला पत्ती उडलेली, जॉईंटला जॉईंट गेलेला, ओपनला ओपन गेलेला, क्लोजला क्लोज आलेला, टोटलला टोटल गेली, फरकला फरक लागला, सगळं लागलं. आणि आज हा हा आकडा येणार आहे म्हणजे येणार आहे फिक्स. बघा तुम्ही येतो का? कधीही येत नाही. त्याच्यामुळे जो कोणी प्रोफेसर तुम्हाला लाईन दाखवल त्याची घरं सोडून खेळा. अक्षरशः ऑनलाईन आहेत अजून 4-5 लोक दाखवतात ना, त्यांची घरं बघा तुम्ही. त्यांचे जर प्रत्येकाचे 4 ओपन असतात आणि बंद घरं 3 असतात, 7 घरं सोडून द्या. मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ही 7 घरं सोडून 3 घरं खेळा. तुम्हाला वाटत ना काल आले आज नाही येणार, येणार. परवा आलंय ना आज नाही येणार. येणार म्हणजे येणार. मटका त्याला म्हणतात. मटका म्हणजे ही एक हंडी आहे, गोल 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 फिरणारी आणि आपल्या भेजाला पूर्ण अशी चक्रावून टाकणारी. त्याच्यामुळं मटका हा आपल्या डोक्यात जरी आला ना की हा खेळायचा आहे, तो आपण विसरून जाणार त्यावेळेस. कारण आपण ज्यावेळी दुसऱ्याचं बघून खेळतो त्यावेळेस अक्षरशः तिथं काहीही आलेलं नसतं आणि येतही नाही. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो की बंद घराकडे लक्ष ठेवत जा. आणि बऱ्याच लोकांना काय वाटतं की अरे बापरे, आता 3 आठवडे नाही आला, 4थ्या आठवड्यात नक्की येईल, अरे आत्ता नक्की येईल, आता हा ओपन आलाय ना मग हा क्लोज यायलाच पाहिजे. होत नाही असं. अहो काही काही लोक 8-8 घरं लावतात तरी त्यांचा क्लोज बसत नाही का ओपन पण बसत नाही. म्हणजे एवढं सुद्धा बॅड लक मटक्यामध्ये होतं. म्हणजे हा मटका चक्रावून टाकतो माणसाला. आणि नेमकं येणारं घर आपण खेळत नाही, आपल्याला वाटतं हे येणारच नाही. अरे हे तर 2-3 दिवसापूर्वी 2दा-3दा आलेलं येतं महाराज, येतं. आणि पत्त्या तर खेळूच नका तुम्ही. SP-DP ही खेळू नका. एक वेळेस SP खेळा पण DPच्या भानगडीतच पडू नका. DP ही कधीतरी येणारी पत्ती आहे, आठवड्यात 1दा-2दा. बरीच लोक काय करतात, पत्ते खेळतात DP, म्हणजे त्याला डबल भाव आहे. खेळू नका. एक वेळेस SP खेळा, त्यातलं ओपन सापडलं तर ठीक आहे, ओपनच खेळा. पण ओपन जरी सापडला आणि मटका हा स्लोली पैशाने खेळा. 5-10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये. पहिला चवली पावलीचा मटका होता हो. लोकांना काय वाटत नव्हतं. पण आता कसं झालंय की आता याच्या फास्ट युगात ओव्हरनाईट सक्सेस, म्हणजे ज्यांना रातोरात श्रीमंत व्हायचंय, ती लोक इतक्या वाम मार्गाने पैसे घेऊन इथं लावतात की त्याला अक्षरशः देशोधडीला लागतं. आज तरुण पिढी पूर्ण त्या मटक्याच्या आहारी आहे. म्हातारे कोतारे आता पहिले तर गेले, राहणारे खेळणारे 4 आणे 8 आणे 5 रुपयाने 10 रुपयाने खेळणारे आता कुणीही ते खेळत नाही. कारण आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. सगळे लोक व्हॉट्सअपवरून मटका पाठवतात इकडे तिकडे, आणि ह्या मटक्याने नुसता सुळसुळाट केलेला आहे. बघा, नुसतं म्हणायला मटका बंद आहे. मटका हा 1960 सालापासून जो चालू झालेला आहे, तो आजपर्यंत कुणीही बंद करू शकलं नाही. त्याला कुणीही बंद करणार सुद्धा नाही. कारण त्याच्यातून करोडो लाखो करोडो अरबो रुपयाची रोजच्या रोज उलाढाल होते. मुंबईचा अंडरवर्ल्ड सुद्धा मटक्यावर चालू आहे पूर्ण. म्हणजे बघा तुम्ही, एक गाव खेड्यातून असा गाव खेड्यात, म्हणजे जिथं तुमच्या गावची लोकसंख्या 200, 300, 500 असेल, तिथं सुद्धा मटका खेळला जातो. आणि ज्या मुंबईची लोकसंख्या 3-4 कोटी आहे, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात मटका खेळला जातो. म्हणजे हे मटक्याचं जे लागे बांधे आहेत, जे नेटवर्क आहे, ते किती स्ट्रॉंग नेटवर्क आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, तुम्ही जे मला वारंवार सांगता की सर मटक्याचे व्हिडिओ काढा, मटक्याचे व्हिडिओ काढा. आपण काय प्रोफेसर नाही, आपण काय मास्टर नाही. तुम्ही माझे बघत असाल व्हिडिओ की दर प्रत्येक वेळी प्रत्येक वेगवेगळे व्हिडिओ असतात. मी ॲज पर नॉलेज येणाऱ्या आपल्या नवीन पिढीला, येणार आपले जी यूट्यूबची फॅमिली आहे, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत असतो की नवनवीन त्यांना माहिती मिळावी. आपल्याला काय प्रत्येकाच्यातून 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 व्ह्यू यावे अशा आपल्या अपेक्षा नसते. बाकीचे चॅनल बघा तुम्ही. आता इंदोरीकरांनी मुलीचं लग्न केलं, ह्या चॅनलवाल्यांनी उलटं सुलटं करून सांगितलं त्याच्यात. म्हणजे बाहेर एक सांगतात, आत एक करतात. इंदोरीकराच्या मुलीचं लग्न केलं, काय त्याच्या जावायचं सत्य कळलं, मुलगी लगेच घरी परतली, सगळं हादरून गेले, इंदोरीकर घाबरले. काय म्हणजे इतके भंगार चॅनलवाले आहेत नाही की
अक्षरशः पैशासाठी काय करतील इतके निश्चित झाले. हडपसरचं सुद्धा बघा तुम्ही प्रकरण. मी आता काल पण व्हिडिओ टाकला त्याचा. किती चॅनलवाले रंगवून सांगतात. अरे प्रत्येक गोष्ट तुम्ही जर पैसेच कमवायला करत असाल तर दुसरे पण भरपूर उद्योग आहेत ना त्याला. ज्यावेळी तुम्ही एखाद्या सोशल मीडियावरती येतात, सोशल नेटवर्किंग साईटवरती येतात, त्यावेळी तुमचं ॲटिट्यूड हा नेहमी काहीतरी समजून सांगण्यात असावा किंवा समाजाच्या काहीतरी हिताचा असावा, फायद्याचा असावा. इव्हन की तुमचं काही आता बघा ह्याच्या कलमानुसार आता यूट्यूबला सुद्धा जर वेडेवाकडे व्हिडिओ टाकले तर कलम 67 नुसार सुद्धा याच्यामध्ये शिक्षा आहे. चिथावणीखोर तुम्ही काही भाषणं केली तरी याच्यामध्ये तुम्हाला शिक्षा आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती येताना चॅनलवाल्यांनी शक्यतो जपून या. छोटे छोटे युट्यूबर नाही, पण जे जे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांना 5, 10, 15, 20 लाख सबस्क्रायबर, असे सुद्धा लोक काहीच्या काही खोटं रंगवून टाकतात. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जुगारीच्या आहारी जाऊ नका, जुआ ना किसका हुआ. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर चॅनलला सबस्क्रिप्शन केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.